या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. सोलापूर महापालिकेत यापूर्वी 2015 ते 2018 दरम्यान कार्यरत असलेल्या घंटागाडीच्या 119 कामगारांना कायम करण्याचे निर्देश सोलापूर औद्योगिक न्यायालयाने कामगार दिनाच्या पूर्वदिनी दिले आहे. या आदेशपत्रावर औद्योगिक न्यायालयाचे सदस्य मु. रा. कुंभार यांची स्वाक्षरी आहे. हा दावा सोलापूर औद्योगिक न्यायालयात सोलापूर महापालिका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी संघटनेतर्फे अध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी दाखल केला होता. शिवाय दाव्यासाठी वकिलांसह त्यांनी सतत पाठपुरावा देखील केला. सोलापूर महापालिका घनकचरा विभागाकडील 229 कामगारांपैकी 119 कामगारांना कायम करण्यात यावे असा दावा सन 2018 मध्ये दाखल करण्यात आला होता. सोलापूर महापालिकेमध्ये 1 जानेवारी 2015 पासून ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत घंटागाडी कर्मचारी कार्यरत होते. महापालिकेच्या प्रशासनाने या सेवकांना बेकायदेशीर बडतर्फ केले होते. या संदर्भात औद्योगिक न्यायालयात या सेवकांसंदर्भात तपासणी करून निर्णय घेण्यात यावा असे आदेश देण्यात आले. तदनंतर औद्योगिक न्यायालयाने न्यायनिवाडा करून सर्व पुरावे तपासून तसेच 119 कामगारांचे प्रत्यक्ष मुलाखती घेऊन सर्व पुराव्यानिशी या सर्व कामगारांना कायम करण्यासाठी शासनाकडे सेवाज्येष्ठतेची यादी तयार करून पदे मंजुरीसाठी तातडीने प्रस्ताव पाठविण्यात यावा असे निर्देश दिले आहेत. हा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून 3 महिन्यांमध्ये निर्णय घेऊन या सर्व 119 कामगारांना कायम करावे असे निर्देशित आपल्या आदेशात नमूद केले आहे. या दाव्यासाठी संघटनेतर्फे ॲडव्होकेट राघव म्हेत्रस यांनी तर महापालिकेच्या वतीने ॲडव्होकेट RV दामले यांनी काम पाहिले. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.